जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक अनिल सुधाकर हंडे आपणा सर्वांचं करिअर केअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्र हो, याआधी आपण 2-3 दिवसाआधी एक व्हिडिओ अपलोड केला. तो विभक्ती विचार या घटकावर आपण व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये आपण पूर्ण विभक्त्या कशा पद्धतीनं डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे काही PYQ जे स्पर्धा परीक्षेने विचारलेले ते MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचं सुद्धा विश्लेषण केलं. मी आशा करतो मी हे जे व्हिडिओ बनवत आहे हे कुठलंच आहे, याच्यासाठी कुठलंच तुम्हाला ऍप्लिकेशन घ्या किंवा काय आहे ते कुठलंच इथं मी आर्थिकता मला भेटाव, लय पैसे मी कमवाव या उद्देशानं मी काही हे सुरू केलेलं नाही. परंतु जर तुम्हाला मी दिलेलं, मी शिकवलेलं जे काही माझं आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तर हे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त याला लाईक करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये द्या. कमेंट बॉक्स खाली उघडा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, कारण महाराष्ट्रामधील गोरगरीब विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा याच्यासाठी हा फुकट केलेला खटाटोप आहे. सर्वात महत्वाचा आज आपण टॉपिक पाहून राहिलो जे म्हणजे विशेषण. मला माहित आहे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही तर ते स्किप केले जाते, परंतु ह्या माझ्या मनातल्या भावना होत्या म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, आता हा विशेषण आपण टॉपिक पाहत आहे. या विशेषणाचे 2 पार्ट मध्ये आपण विभाजन करणार आहोत. हा पार्ट नंबर 1 आहे आजचा व्हिडिओ आणि याच्यानंतर पार्ट नंबर 2 तुम्हाला येणार आहे. मग आता पार्ट नंबर 1 मध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते पूर्ण पाठ करून मी तुमच्यापासून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण ऑफलाईन बॅच मध्ये जर असले तर आपण मनारे पोर हो असं म्हणू शकतो. आता मोबाईलच्या कॅमेऱ्यात घुसून तुमच्यापर्यंत येऊन तर पाठांतर करून नाही घेतल्या जात. तुम्ही त्याला वारंवार रट जा, म्हणजे इथं जे प्रकार येतील त्याचं मी पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला देईन. ते स्पष्टीकरण तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्याच्यानंतर ते वारंवार रट जा, म्हणजे तुमचं काय होईल ते पाठ होऊन जाईल पूर्ण. मग आता आपण विषयाकडे येणार आहोत. पार्ट नंबर 1 आपला होणार आहे, पार्ट नंबर 2 आपला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि पार्ट नंबर 3 मध्ये याच्यावर MPSC ने विचारलेले जे प्रश्न आहे ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेईन. मग आता पहा, आपण विशेषण पाहून राहिलो. आता विशेषण म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. बघा, एक नाम असते, नाम आणि नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द असते विशेष. त्यालाच आपण विशेषण म्हणू आणि नामाला विशेष्य म्हणू. आता हे कसं, हे झालं आपलं समजा पुस्तकी ज्ञान. आता उदाहरणार्थ पहा, आता समजा मुलगा आहे, हे मुलगा झाला आपलं नाम आणि त्याच्यात हे सामान्य नाम आहे आणि हा मुलगा काय PSI आहे, हे काय झालं त्याचं विशेषण. आता मला सांगा, जर हा मुलगा आहे समजा तो PSI आहे, म्हणजे या मुलाला काही महत्व नाही, त्याच्या पोस्टला महत्व आहे. समजून राहिलं मला काय म्हणायचं, लक्ष देऊन राहिलं. म्हणजे यानं, या PSI न नामाबद्दल काय दिली, विशेष माहिती दिली. नामाबद्दल विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित केली. आता तुम्ही म्हणाल नामाबद्दल विशेष माहिती तर दिलेली समजून राहिलं गुरुजी, पण नामाची व्याप्ती मर्यादित केली, नेमकं हे काय आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं बाबांनो की गाडी हा एक नाम आहे हे गाडी. मग गाडी म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय आलं, आपली बैलगाडी पण आली आणि एकदम मोठ्यातली मोठी महागातली महागली कार पण आली. पण मी गाडी म्हटलं, पण गाडी कोणती, 2 चाकी. कोणती चाकी, 2 चाकी. मला सांगा गाडी कोणती आहे, 2 चाकी. मग आता तुमच्या डोक्यातलं जे बैलगाडी, त्याच्यानंतर तुमची 4 चाकी गाडी, त्याच्यानंतर तुमचं जे काही कार वगैरे आलं होतं ते सर्व निघून गेलं. मग आता तुमच्या डोळ्यासमोर काय आलं, 2 चाकं. म्हणजे या गाडीबद्दल 2 चाकानं विशेष माहिती दिली, व्याप्ती मर्यादित केली. आता पुढचं पहा, 2 चाकं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे काय आलं, लुना पण आली आणि त्याच्यानंतर महागातल्या महागाई 2 चाकी पण आली की नाही. मग मी 2 चाकी म्हटलं, 2 चाकी कोणती म्हटलं मी, बजाज कंपनीची, बजाज. मग मला सांगा गाडी कोणती, 2 चाकी, कोणत्या कंपनीची, बजाज कंपनीची. मग आता बजाज कंपनीच्या जेवढ्या पण गाड्या आहेत तेवढ्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या, म्हणजे 220 पासून तर एकदम ते सिटी 100 cc पर्यंत. पण मी त्याच्यामध्ये म्हटलं बजाज कंपनीची, पण कोणती, पल्सर. मग आता मला सांगा गाडी कोणती, 2 चाकी, त्याच्यात कोणत्या कंपनीची, बजाज, त्याच्यात कोणतं मॉडेल, पल्सर. मग आता तुमच्या याच्या पुढे काय आलं, रंग आले, भगवा, निळा, काळा, अजून कोणता, हिरवा, जे आपण रंग बनवलेले आहेत ते. मग आता मी जर म्हटलं पल्सर कोणती, तर काळ्या कलरची, काळी. मग आता पहा, तुम्हाला गाडीच दिसली आणि ते पल्सरच दिसली
आणि त्या काळ्याच कलरची दिसली आणि मग हे पूर्ण या नामाबद्दल हे जे व्याप्ती मर्यादित केली, या शब्दांनी व्याप्ती मर्यादित केली ना, मग आपण म्हणू नाही शकत का नामाबद्दल विशेष माहिती देणं आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता विकारी शब्द म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. समजा उदाहरण घेतलं आपण मुलगा. मुलगा आणि हा मुलगा कसा आहे, सुंदर आहे. मुलगा कसा आहे, सुंदर. मग या मुलाबद्दल विशेष माहिती कोणा दिली, सुंदरनं दिली. मग मुलगाचं समजा मी लिंग बदलवलं आणि मुलगी केलं, मग सुंदरचं सुंदरी करतो का आपण? बिलकुल नाही करत. मुलगा म्हटलं तरी सुंदरच, सुंदर, आणि मुलगी म्हटलं तरी पण काय, सुंदर. मग तुम्ही मला एक सांगा, विशेषण हे नामाबद्दल विशेष माहिती सांगते, ओके. विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करते, ओके, ठीक आहे. पण विशेषण हे नाम म्हणजे विकारी असते असं आपण म्हणू शकतो का? याच्यातून तर दिसून नाही राहिलं. पण एक विचार करा, उदाहरणार्थ मी अजून मुलाचंच घेतलं, मुलगा. मुलगा पण मुलगा कसा आहे, हसरा. कसा आहे मुलगा, हसरा. पण मुलगी जर केली तर ते हसरी होते ना. म्हणजे आता एक सांगा, मुलगा हे पुल्लिंग आहे, मुलगी हे स्त्रीलिंग आहे, हसराचं हसरी झालं की नाही? मग मला सांगा, नामाबद्दल विशेष माहिती दिली, नामाची व्याप्ती मर्यादित केली आणि हा विकारी पण शब्द आहे, म्हणून याला काय म्हणतात, विशेषण असे म्हणतात. परंतु फक्त विशेषणाच्या आकारांत विशेषणाचे स्वरूप बदलते, अन्यथा बदलत नाही. आलं का लक्षात? तुम्ही कसेही असाल, तुमच्यात जर विशेष काही क्वालिटी नसेल, तुम्ही हा व्हिडिओ पाहून राहिले म्हणजे तयारी करून राहिले म्हणजे तुम्हाला सामान्यमधून असामान्यमध्ये जावं लागते. म्हणजे तुम्हाला काहीतरी स्वतःमध्ये विशेष काहीतरी करावं लागते. मी मुलगा हो, मी पोलीस शिपाई झालो पाहिजे, मी मुलगा हो, मी PSI झालो पाहिजे, मी मुलगा हो, मी DYSP झालो पाहिजे, मी मुलगा हो, मी तलाठी झालो पाहिजे, मी मुलगी आहो, मी ग्रामसेवक झाली पाहिजे, मी मुलगा आहो, मी या नोकरीवर लागलो पाहिजे, मी मुलगी आहो, या नोकरीवर लागलो पाहिजे. मग हे जे आपल्या पुढे आपलं काहीतरी विशेष माहिती देणारं लागते, त्यालाच काय म्हणतात, विशेषण असे म्हणतात. मग विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. तुम्हाला व्याख्या समजली? आता पुढचं बघा काय पुढे ते काय म्हणते बघा. व्याप्ती म्हणजे आपलं हे आलेलं आहे, व्याख्या आलेली आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारे विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. हे आपण आताच बघितलं. नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात आणि नामाला विशेष्य असे म्हणतात. ठीक आहे. कसं, आता हा मुलगा आहे, हे एक नाम आहे. मुलगा कसा आहे, हुशार, हे काय झालं त्याचं विशेषण, हे सोपं आहे. आणि नामालाच विशेष्य म्हणतात. त्यानंतर काय म्हणते, विशेषणाला स्वतंत्र असे स्थान नसते. पाहिजा काय म्हणते, विशेषणाला स्वतंत्र असे स्थान नसते, कारण ज्या नामाबद्दल विशेषण वापरले जाते त्या नामाचे लिंग विशेषणाला प्राप्त होते. उदाहरणार्थ मुलगा म्हटलं तर मोठा, मुलगी म्हटलं, आता मुलगी केलं तर मोठाचं काय होईल, मोठी. अरे मला सांगा भाऊ, किती काय आपण विशेष 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 एका माणसाबद्दल बोलत राहिलो. समजा माणूस आहे, समजा माणूस, ठीक आहे, आणि तो माणूस काय आहे, समजा गरीब आहे, तर या गरीबाला काही जगात मान मिळते का रे? काही नाही रे. गरीब माणूस राहते, आला आला आला, गेला गेला गेला. त्याची गोष्ट खरी जरी असली ना तरी ते लोकांना खोटी वाटते. साला हे जे अमीर लोक आहे ना, श्रीमंत लोक, म्हणजे माणूस आहे समजा, आणि माणूस समजा आहे श्रीमंत, त्यानं काही जरी केलं ना काही, तरी त्याचं खरं वाटते लोकायले. त्यानं खोटं जरी केलं ना तरी त्याचं खरं वाटते. पण एक मला सांगा, आपण विशेषणाले जन्मभर किती काही महत्व देत राहिलो आणि तो माणूसच संपला तर का चाटता का त्या गरिबीले श्रीमंतीले? म्हणून माणूस आहे म्हणून माणसाले जपा असं म्हणतात. म्हणूनच हे त्याच्यावरून तयार झालं. विशेषणाला असे स्वतंत्र स्थान नसते. विशेषण हे जरी लाख किती पटीचं असलं तरी विशेषणाला स्वतंत्र असं स्थान नसते, कारण ज्या नामाबद्दल विशेषण वापरले जाते त्या नामाचेच लिंग वचन विशेषणाला प्राप्त होते. म्हणजे व्याकरणामध्ये कितीही विशेषण मोठं मोठं म्हटलं तरी माणसाच्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये माणूस जे असते किंवा नाम जे असते तेच महत्वाचं असते. म्हणून माणसाला महत्व द्यावं असं म्हटलेलं आहे. ते विशेषणाला महत्व देण्याची काही गरज नाही. असो, पण व्याकरणामध्ये आपल्याला कुणाला महत्व द्यावं लागते, विशेषणाला. आपण जरी सामान्य असलो तरी आपल्याकडे वेळ असेल तर आपल्याला काहीतरी विशेष लोकांमध्ये जायचं आहे, त्याच्यासाठीच तर आपण प्रयत्न करून राहिलो. चला आता पुढची स्लाइड काय म्हणते पहा. काय म्हणते, विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय जोडले जात नाही. अगदी बरोबर, विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय जोडले जात नाही. मी पूर्ण तुम्हाला समजून सांगतो.
परंतु विशेषणाचा नाम म्हणून जर वापर केला मित्र, नाम म्हणून वापर केला तर त्याला विभक्तीचा प्रत्यय लागतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता इथं म्हटलेलं आहे गरीब लोकांना कोणी विचारत नाही. आता बघा लोक कोणते आहे, गरीब आहे. मग हे काय झालं, नाम झालं, हे नाम. आणि गरीब काय झालं, हे विशेषण. हे तुमच्या लक्षात येऊन राहिलं. आता जर समजा या विशेषणाला मी ना लावला, आता वाक्य वाचा बरं. गरिबांना, समजा गरिबांना, लोकांना कोणी विचारत नाही, हे वाक्य बरोबर आहे का? म्हणजे मला याला कोणत्याच प्रकारचं इथं विभक्तीचा प्रत्यय लावता येत नाही. याला म्हणजे कोणाला, विशेषणाला. परंतु जर तुम्हाला विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लावायचा आहे, आता बघा या गरीबला ना हा प्रत्यय लावला ना, मग यातलं जे लोक आहे, हे लोक आपल्याला काढून टाका लागल. मग आपलं वाक्य कसं तयार होईल, गरिबांना कोणी विचारत नाही, इथं गरीब लोकांना आहे, इथं काय केलं, गरिबांना. म्हणजे याच्यातलं जे नाम आहे ते नाम काय केलं, आपण काढून टाकलं. मग नाम जर काढून टाकलं तर तो विभक्तीचा प्रत्यय जो नामाले लागायचा तो काय लावला आपण, डायरेक्ट आपल्या विशेषणाला लावला. बघा लागला. मग आता यालाच म्हणतात विशेषण साधित नामी. कोणतं नाम म्हणतात याला, विशेषण साधित नामी. तुम्हाला परीक्षेत भरपूर प्रश्न आलेले आहेत, त्याने म्हटलेलं आहे बाबांनो हे असं असं वाक्य आहे, याला तुम्ही विशेषण साधित नामामध्ये करून दाखवा. खाली 4 पर्यायात असते, ते तुम्हाला ओळखा लागते. आता बघा ही पहिली कन्सेप्ट समजली. आता हे दुसरी कन्सेप्ट काय म्हणते, विशेषण ही जरी शब्दाची विकारी जात असली, मगाशी सांगितलं, तरी आकारांत विशेषणाचेच रूप बदलते, अन्यथा बदलत नाही. म्हणजे आकारांत विशेषण असंतच बदलते. जसं मुलगा आहे आणि तो हसरा आहे, म्हणजे आकारांत आहे. मग याचं मुलगाचं मुलगी केलं तर काय होईल, हसरी. मुलगा आहे, मोठा आहे, मुलगी आहे, मोठी होईल. मुलगा आहे, समजा जे काही असेल आकारांत तुम्ही कोणत्याही विशेषणाचं रूप करा तेव्हाच बदलते, अन्यथा बदलत नाही. या कन्सेप्ट लक्षात आल्या. चला पुढच्या स्लाइडवर, आता पुढची स्लाइड काय म्हणते बघा. पहा आता इथं आपले विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे प्रकार. आता विशेषणाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात मित्र हो. पहिला प्रकार पडेल गुणविशेषण. गुणविशेषण बघा, गुणविशेषण म्हणजे क्वालिटी. दुसरा प्रकार पडेल संख्या विशेषण. संख्या विशेषण. आणि तिसरा प्रकार पडेल सार्वनामिक विशेषण. मग आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी तुमचं पाठ करून घेईन. पाठ करून घेईन म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मी तुम्हाला जे सांगून राहिलो हेच तुम्ही रटा. मी म्हणेल विशेषणाचे प्रकार 3. कोणते कोणते, गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. आता गुण म्हणजे काय, प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळा गुण असते. कोणी अवकाली असते, कोणी लय चांगलं असते, कोणी लोफर असते, कोणी कसं असते, कोणी कसं असते. मग हे जे वेगवेगळे गुण असते त्यालाच म्हणतात गुणविशेषण. भयंकर असंख्य गुण आहेत, लक्ष देऊन राहिलं. त्यानंतर संख्या आहे. समजा मी जर म्हटलं बाजारात चाललं रे बाबू, मग काय कर, मग आमच्यासाठी काय आण, समजा केळी आण. मग केळी किती आणायची आहे, 2 डझन आण. किती डझन, 2 डझन. डझन किती, 2. म्हणजे याच्याबद्दल विशेष माहिती कोणी दिली, संख्येनं दिली. मग सर्वनाम आहे. सर्वनाम किती असतात, एकूण 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. 9 सर्वनाम आहे. लिंगानुसार बदलणारे 3 सर्वनाम आहे. वचनानुसार बदलणारे 5 सर्वनाम आहे. सर्वनामाचे प्रकार 6 आहे. मग आता बघा सार्वनामिक विशेषण म्हटलं महाराष्ट्र. महाराष्ट्र कोणाचा रे बाबा, माझा. कोणाचा, आपला. मग हे महाराष्ट्राबद्दल विशेष माहिती कोण दिली, आपलानं. म्हणून यानं विशेष माहिती दिली, हे सर्वनामानं दिली, म्हणून याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आता पहा तुम्हाला अजून या चार्ट मध्ये अजून वेगवेगळ्या काही गोष्टी दिसत असेल. त्या गोष्टी कशा आहेत बघा. आता तुम्ही बघा, आता प्रकार म्हटलं तर 3. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुण वेगवेगळे असतात माणसामध्ये, ते आपण या स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहे, त्याची उदाहरणेही पाहणार आहे. पण संख्या विशेषणाचे 5 प्रकार दिलेले आहेत. आता 5 प्रकार कोणते. पहिला प्रकार आहे गणनावाचक. गणना, पहिला प्रकार गणनावाचक. दुसरा प्रकार आहे क्रमवाचक. क्रमवाचक. तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक. आवृत्ती. त्यानंतर चौथा प्रकार आहे पृथकत्ववाचक. पृथकत्व. हे सर्व काय सांगतो तुम्हाला. आणि 5वा प्रकार आहे अनिश्चित. आता पहा, हे तुम्हाला गोष्टी मी काही समजून सांगून राहिलो. गणना म्हणजे काय, जी गणना केली जाते 1 2 3 4 7 8 9 10, याला काय म्हणतात, गणनावाचक. त्यानंतर आहे क्रमवाचक. आपण क्रमानं पहिलीत, दुसरीत, तिसरीत, चौथीत, 5वीत, 6वीत असं जातो, म्हणून त्याला काय म्हणतात, क्रमवाचक.
त्याच्यानंतर आहे आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीची पट केली जाते. समजा 5 पट, 10 पट, दुप्पट, आज माझ्या क्लासले तिप्पट पोरं आले, त्याला काय म्हणायचं? आवृत्तीवाचक. पृथकत्व म्हणजे काय होत असते? संख्येची फोड करणे. समजा 100 पोरं आहे, मी म्हटलं चला रे पोट्ट्यो आपण 10-10चा गट तयार करू, 10-10 अशी लाईन तयार करू आणि 10-10च्या लाईनना आपण काहीतरी समाजसेवेचं काम करू. तेव्हा मी काय केली? संख्येची पट पाडली. मी जर तुम्हाला म्हटलं मला ओळण ओळ पाठ पाहिजे, म्हणजे एक 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 ओळीची मी काय पाडलं? गट पाडलं. आणि जिथं संख्या माहीत नसते, अरे बापरे किती पोरं आले रे, त्याला काय म्हणतात? अनिश्चित. आता बघा हे कहाणीच्या माध्यमातून समजा, उदाहरणार्थ हा आपला एक विद्यार्थी आहे, जरासा अवकुची नाही. मग यानं काय केलं? याला भांडणं करायचा लय शोक. हा गेला एखाद्या ठिकाणी, त्यानं शिव्या देणं सुरू केल्या. मग शिव्या देणं सुरू केल्या, तिकडून पोट्टे आले, बरेच पोरं आले, समजा 7-8-10 पोरं आले. मग त्यानं म्हटलं अबे फक्त 5 पोरं, म्हणजे त्यानं पोरं मोजले ना, 1 2 3 4 5, म्हणजे त्यानं काय केली? गणना केली. अबे 5 पोरं, आपलं काहीच होत नाही, 5 पोरं आहे ना, किती काही येऊ दे, फक्त 5 पोरं का? आपल्याला तर 10ही पोरं लागतात, असं त्यानं म्हटलं. मग आता काय केलं? या पोट्ट्यानं काय केलं? खरंच 10 पोरं घेऊन आले. म्हणजे यानं म्हटलं फक्त 5 पोरं, म्हणजे त्यानं गणना केली, बरोबर आहे. त्यानं म्हटलं अबे याच्यापेक्षा दुप्पट लागते रे आपल्याला, म्हणजे त्यानं काय केली? आवृत्ती केली, डबल केली त्या पोरायची. त्यानं खरंच 10 पोरं आणले. मग 10 पोरं आणल्यानंतर हा काय म्हणते? अबे एकट्याले पाहून 10 जण आले का? हिंमत असेल तर तिसऱ्याले पाठवा. किती वेळेले पाठवा? तिसऱ्याले. म्हणजे त्यानं काय केला? क्रम केला. आणि मग त्यानं एवढे 10 पोरं पाहिले समजा. मग त्याला वाटलं बा तिसरा याला तरी लय खतरनाक आहे, मार खास लागते आता. मग त्यानं काय म्हटलं? अबे हिंमत असेल ना एका एकानं या. म्हणजे काय केलं? त्यानं पृथकत्व केलं. मग त्यानं लयच मार खाल्ला. मार खाल्ल्यानंतर मग आम्ही त्याला दवाखान्यात भेटायला गेलो. त्याला म्हटलं का रे काय झालं? किती पोरं होते? काय सांगू सर, लयच पोरं होते ना. म्हणजे तो त्याच्याबद्दल माहित नाही. गणना म्हणजे 1 2 3 4, क्रम म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा, आवृत्ती म्हणजे 1 पट 2 पट 3 पट 4 पट, पृथकत्व म्हणजे एखाद्या संख्येचे घट पाडणे, अनिश्चित म्हणजे संख्या माहीत नसणे. आता या गणनावाचकचे 3 प्रकार केले जातात मित्र हो. गणनावाचकचे 3 प्रकार केले जातात. एक केला जातो पूर्णांक, पूर्णांक. दुसरा केला जातो अपूर्णांक, अपूर्णांक. आणि तिसरा केला जातो साकल्य. आता हे काय भानगड आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता पूर्णांक म्हणजे काय? जर समजा संख्या पूर्ण असेल 1 2 3 4, तेव्हा त्याला पूर्णांक असे म्हणतात. जर संख्या अपूर्णांक असेल 1/2 3/4 4/5, त्याला अपूर्णांक, अर्धा, पावभर, अपूर्णांक. जर समजा संख्या पूर्ण आहे पण आपल्याला माहित आहे, आपल्याला माहित पाहिजे, जसं पांडव किती होते? पांडव 5ही. कौरव किती होते? 100ही. बरोबर आहे. अशा पद्धतीनं संख्या आपल्याला माहित पाहिजे. इथं संख्या आपल्याला माहित नाही पाहिजे, इथं संख्या आपल्याला माहित पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणतात? साकल्य. मग तेच माझं बघा, विशेषणाचे प्रकार किती? 3. पहिला कोणता? गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. मग मला सांगा संख्या विशेषणाचे प्रकार किती? 5. पहिला कोणता? गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित. त्याच्यानंतर जर म्हटलं तर गणनावाचकचे प्रकार किती? 3. पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. हे तुम्हाला पाठ करावं लागते. हे जर तुमच्या पाठ झालं तर मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाणार आहोत. आता पुढच्या स्लाइडवर आल्यावर काय म्हणते बघा, गुणविशेषण. पहिलंच मी तुम्हाला सांगितलं ना, आता उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगतो. पूर्ण वाचून घ्यायचं आणि समजून घ्यायचं. ज्या विशेषणाच्या योगाने कोणत्याही प्रकारचा गुण दाखविला जातो त्याला गुणविशेषण असे म्हणतात. मग काय म्हणते? झाड कसं उंच, ससा कसा शुभ्र, ही त्याची क्वालिटी आहे. सरदार कसा शूरच असला पाहिजे, देखणं सरदार काही कामाचा नाही. झरा कसा निळा सावळा. त्यानंतर शिक्षक कसा चारित्र्यवान, माणसे कशी म्हातारी, मुलगी कशी सुंदर, माणूस कसा आनंदी, आवाज कसा मधुर, मुलं कशी हसरे, केस कोणते आहे? पांढरे, क्वालिटी झाली ते पण चांगली क्वालिटी नाही. बोर कसे आंबट, कारले कसे कडू, गवत ताजे, सुदामा कसा गरीब आणि घोळा कसा पांढरा, इत्यादी. मग मला सांगा या उदाहरणाबद्दल हे काय आहेत? क्वालिटी आहेत, गुण आहे, म्हणून याला काय म्हणतात? गुण विशेषण. मग याच्यातून जर आलं परीक्षेत तर गुण विशेषण घेऊन घ्यायचं, झालं. आता पुढचा प्रश्न, पुढचा स्लाइड जे आहे आपली ते काय म्हणते? संख्या विशेषण. संख्या विशेषणामुळे काय दर्शवली जाते? संख्या. मला सांगा मुली किती? 10 आहे संख्या. भाषा किती? 14 आहे. 8वी काय? इयत्ता. चौपट लोक, मुलं पुष्कळ, रुपये दसपट, घर किती? सर्व. मग मला सांगा याच्यातून काय दाखवली आहे? संख्या. म्हणून याला काय म्हणतात? संख्या विशेषण. पण संख्या विशेषणाचे प्रकार किती पडतात? पोट्टे हो 5. मग 5 कोणते? गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित. मग आता पहिला प्रकार कोणता येईल आपला याच्यामधला? गणनावाचक. माहितच आहे तुम्हाला. मग आता हा गणना,
गणना म्हणजे मोजणे. ज्या ठिकाणी नामाची केवळ गणना केली जाते किंवा मोजणी केली जाते त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ भाषा किती 14, मुली किती 56, पासरड आहे. मुले किती दोघे, तास किती अर्धा, हे गणनावाचकचं अपूर्णांक आहे नाही का. घरे किती 10, फळे किती 5, बायका किती 100. मग मला सांगा हे गणनावाचक आहे ना, ठीक आहे ना, म्हणून याला काय म्हणतात गणनावाचक. आता गणनावाचकचे 3 प्रकार केले जातात, जसं पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. जर समजा पूर्ण संख्या असेल तर पूर्णांक, ज्याने नामाच्या पूर्ण संख्येचा बोध होतो त्यास पूर्णांक वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. मुलगे 50, फळे 5, विश्व 18, शत जन्म, जन्म किती 100, 100. त्यानंतर महाभूते किती 5, पदी किती 7, लक्षद्वीप, अष्टविनायक, हे सर्व पूर्णांक संख्या आहे म्हणून याला काय म्हणतात पूर्ण. आता बघा अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय, ज्याने नामाच्या पूर्ण संख्येचा बोध होत नाही त्याला अपूर्णांक संख्या विशेषण असे म्हणतात. रक्कम कशी अर्धी रक्कम आहे, हिस्सा काय पाव हिस्सा, भाकर कशी चतकोर, त्यानंतर गोळी कशी अर्धी, पंचमांश 3 पंचमांश म्हणजे अर्धी रक्कम. मग अर्धी रक्कम असन तर त्याला काय म्हणायचं अपूर्णांक. आता तुम्हाला मगाशी साकल्यबद्दल सांगितलं मी. साकल्य म्हणजे काय, साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व संख्येचा दिलेल्या वस्तूपैकी सर्वचा बोध होतो त्यास साकल्यवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पांडव किती 5ही, दिशा 4ही, कौरव 100ही, वाटा 4ही, भाऊ 2ही, ग्रंथ 7ही. मग मला सांगा इथं काय दिसून राहिला आपल्याला सर्वच्या सर्व संख्येचा बोध दिसून राहिला. मग विशेषणाचे प्रकार किती होतात 3. पूर्ण विशेषणाचे प्रकार किती आहेत 3. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुण विशेषणाचे प्रकार पडत नाही, संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार कोणता होता आपला गणनावाचक. गणनावाचकचे प्रकार किती होते 3. पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. आता समोर बघा तुमच्या समोर येत असेल क्रमवाचक. याने नामाचा काय केला जातो क्रम निश्चित होतो किंवा याने काय सांगितला जातो क्रम सांगितला जातो तेव्हा त्यास क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. मग वर्ग कोणता पहिला, बंगला कोणता 4था, वर्ग 10वा, पहिला दुसरा तिसरा असे क्रम. वर्ष कोणते 60वे, चौक कोणता 3रा, इमारत 5वी, झाड 9वे, खांब 15वा, गल्ली 7वी, पान 50वे, मुलगी 15वी. यानं काय दाखवून राहिला आपल्याला क्रम, म्हणून याला काय म्हणायचं क्रमवाचक. त्याच्यानंतर बघा क्रम नंतर आपली आली आवृत्ती. ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या संख्येची पट दर्शविली जाते ते डबल, तिप्पट, चौपट, पाचपट, त्याला काय म्हणायचं आवृत्ती. मुले किती 4पट, रुपये 10पट, दुहेरी रंग, द्विगुणित डबल आनंद नाही का, द्विगुणित आनंद, चौपदरी रस्ता, वंदन त्रिवार, खर्च दुप्पट, चौपदरी घडी, नऊवारी साडी, शतशः प्रणाम इत्यादी उदाहरण येतात. याला काय म्हणतात आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. यानंतरचं जर बघितलं आपण, यानंतरच आहे पृथकत्ववाचक. तुम्हाला पहिले सांगितलं ज्या वेळेला संख्येची काय केली जाते फोड केली जाते त्यावेळेस त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, एक मुलगा, 10 गट, 2 फुले, 3 मुली, 5 तुकडी, एक ओळ, 2 रांगा. म्हणजे यावेळेस काय केलेली आहे संख्येची फोड केलेली आहे. याच्यानंतर आपलं शेवटचं अनिश्चित, म्हणजे आपल्याला इथं संख्या माहित नाही. मग आता बघा संख्या माहित नाही कसं, अनिश्चित संख्या विशेषण. ज्या वेळेस नामाची संख्या अनिश्चित असते म्हणजे आपल्याला संख्या माहित नसते त्यावेळेला त्याला काय म्हणतात अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. रस्ते कसे सर्व, स्त्रिया कशा काही, माहितच नाही किती आहे, सगळ्या भाज्या, काही अभिनेते, एकंदर मुले, भरपूर पुस्तके, याला काय म्हणतात अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. आणि आता आपलं शेवटचं सार्वनामिक विशेषण बघा. मग आता विशेषणाचे प्रकार 3 होते. पहिला गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, तिसरा सार्वनामिक विशेषण. हे जे मधातलं संख्या विशेषण आहे याचेच प्रकार किती होते 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित. गणनावाचकचे प्रकार 3 होते, पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. शेवटचं बघा, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. सर्वनामाचा विशेषण म्हणून वापर केल्यास ते नामापूर्वी येतात, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. माणूस कोणता हा, मग हा माणूस, मग या माणसाबद्दल विशेष माहिती कोणी दिली हा, म्हणून याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. गाव कोणाचे माझे, आता माझे हे काय झालं माझे सर्वनाम. त्यानंतर गोष्टी कोणत्या असल्या, मग मला सांगा हे काय झालं सर्वनाम. शहर कोणते, कोणते शहर, हे काय झालं सर्वनाम. माणूस कोणता अमका सर्वनाम. शाळा कोणती तुमची.
मग सर्वनामानं जर विशेष माहिती दिली तर त्याला कोणतं विशेषण म्हणायचं? सर्वनामे. जर गुण असेल तर काय म्हणायचं? त्याला गुणविशेषण. जर संख्या असेल तर त्याला काय म्हणायचं? संख्या विशेषण. बघा या चार्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे विशेषणाचे प्रकार किती पडतात? 3. कोणकोणते? गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुणविशेषणाचे प्रकार पडतात का? नाही, क्वालिटी असतात. संख्या विशेषणाचे प्रकार किती पडतात? 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्वाचक आणि अनिश्चित. आणि त्याच्यानंतर गणनावाचकचे प्रकार किती पडतात? 3. पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. हे तुमच्या पूर्ण लक्षात आलं? जर लक्षात आलं असेल तर याच्यानंतरचा दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर याला कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं जर काही असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त पोरांपर्यंत हे व्हिडिओ कसे जातील याची तुम्ही सोय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.